मोठं जंगल होतं, त्या जंगलात तलाव होते, त्या तलावात एक मगर राहायचं, त्या एक झाड होतं, त्या जंगलात त्या झाडावर माकडे राहायची. त्या माकडापैकी एक मगरीचा दोस्त होता. मग नंतर मगर आलं, माकड म्हणला चल तुला फिरतो, नदीची सैर करतो, चल. पाठीवर बसला, माकड गेला. मग दूर गेले, मग नंतर वापिस आल्यापारी उद्या भेटतो म्हणला माकड. मग उद्या दुसऱ्या दिवशी मगरीचे काही दोस्त भेटले. तिला म्हणले माकडाचं काहीच काय नाही, चवच असतं म्हणे. तिने म्हणली ते तर माझा दोस्त आहे, मी त्याच्यासोबत असं करू शकत नाही. तर म्हणली तू बघ बा, आता तुझा तर दोस्त आहे, त्याला तुला तर सोपं आहे खायला, तू बघ म्हणले. मग नंतर दूर गेली, थोडे दोस्त म्हणले, त्याने बी म्हणजे माकडाचं काहीच काय चविष्ट असं. मग मगरीला आल्या होत्या, एकदा बघावं आता कसं असतं म्हणल्यापारी. मग तिनं गेली त्याला वापस त्या झाडापाशी. तर मग माकडाला म्हणली चल तुला आज बी करतो, नदीवर नेतो, चल म्हणे. मग माकड आलं. मग थोड्या दूर गेल्यापारी माफ कर दोस्ता, मला माकडाचं काहीच काय, म्हणजे दोस्त म्हणले की चविष्ट असतं, मी आज बघणारच आहे, माफ कर दोस्ता म्हणली. मी तर तुझा दोस्त आहे ना, माझ्यासोबत असं करू शकत नाही ना म्हणलं. मग आता ते माकड म्हणलं आता मी तर कसं करू, आता माझी जान तर जातेच आता. तर त्यानं एक युक्ती सुचली. त्यानं म्हणलं आता माझं काळीज लय मोठं राहते, आम्हाला बी माहीत राहते, नदीवर नेणार आम्ही, ते कोणी घेते मारते, म्हणून आम्ही एका झाडाखाली लपलेलो तिथं, चल बोला. मग तिनं गेली. तर मग तिथं गेला, त्यानं उडी मारून झाडावर गेला. त्यानंतर मला ही तर माझी दोस्त आहे, मी हिच्यासोबत असं करू शकत नाही, पण हिनं तर मला मारून टाकणार आहे. तर त्यानं म्हणला बरं हिला सबक तर शिकवावंच लागते म्हणला. मग त्यानं एक फांदी घेतला, झाडाची तोडला. मग म्हणाला माझं काहीच एवढं नाही, मोठं आहे मला. मग आणि तोंड फाक केली. मग मोठं आहे मला, मोठं करत जास्त सगळं तोंड फाक केली. तर त्यानं एक ते लाकूड तोडला होता, झाडाची फांदी, ते तोंडात घातला. मग ते तोंडात घातल्या पारी मग तिला ते असं खाली बोलू बी शकत नव्हतं. बोलायला गेली की टोचते ते काठी. मग दोस्ता माफ कर, मी तुझ्या असं कर ना, माफ कर म्हणाली. मग ते माकड म्हणला मला खाणार होतीस की मला मारून टाकणार होतीस, मला काळीच खाणार होतीस, तुझा पागल आहेस काय, आमचं काळीच पोटातच राहते, आम्ही